महिला मुलांना विकत होती मॉर्फिन ड्रग्ज। पकडण्यासाठी पोलिसांनी तिच्यावर ठेवली महिनाभर पाळत। 5.5 लाखाचे ड्रग्ज जप्त। शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलामुलींना एक वयोवृद्ध महिला ड्रग्ज विकते याची माहिती पोलिसांकडे होती। पोलिसांना तिला रंगेहात पकडायचं होतं। पोलिसांनी जवळपास 1 महिना एका शाळेच्या छतावर बसून पाळत ठेवली। अखेर मॉर्फिन ड्रग्ज विकता डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी सलमा शेख हिला अटक केली। 65 वर्षीय सलमा शेख ही कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरात राहते। ती ड्रग्सच्या धंद्यात आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र जेलमधून सुटल्यानंतर तिने परत हा धंदा सुरू केलाय याची माहिती नव्हती। 2015 साली सलमा हिला पोलिसांनी अटक केली होती। शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सलमा पुन्हा ड्रग्ज विकते अशी माहिती डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांना मिळाली। या संदर्भातील माहिती कदम यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना दिली। सलमाला रंगेहात पकडण्याकरिता एक पोलीस पथक नेमलं गेलं। पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी मोतीराम बगाड, अजित राजपूत आणि विनोद बच्चाव यांना सलमावर पाळत ठेवण्याची जबाबदारी दिली। पोलीस परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत करत होते। सलमा काय हालचाली करते, तिला कोण भेटायला येतात याची संपूर्ण माहिती पोलिसांनी गोळा केली। त्यानंतर तिला रंगेहात पकडलं। सलमा हिच्याकडून 104 ग्राम मॉर्फिन ड्रग्ज हस्तगत करण्यात आली आहे। त्याची बाजारातील किंमत 5,50,000 रुपये इतकी आहे। सलमा हिला ड्रग्ज कोणाकडून पुरवला जात होता, कोणाकडून ते विकत घेत होती, किती शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सलमाच्या टोळीने लक्ष्य केलाय याचा शोध टिळकनगर पोलिसांनी सुरू केलाय। तरुण पिढीला नशेच्या आहारी घालत त्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जाते। टिळकनगरचे सिनियर PI विजयकुमार कदम यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कचोरा चौकीच्या भागातील हनुमान नगर एरियामध्ये मोहन सृष्टी अपार्टमेंटच्या बाजूला एक महिला नामे सलमा बेगम नूर मोहम्मद शेख ही काही ब्राऊन शुगर सारख्या पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅप रचून सदर ठिकाणी पोलिसांचा छापा टाकून कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये जवळजवळ 5,20,000 रुपये किमतीची ब्राऊन शुगर 104 ग्रॅम जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला 1104 पुड्या बांधलेल्या मिळाल्या आणि लागलीच त्या पंथासमक्ष जप्त करून त्या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे। या महिलेची पूर्व हिस्ट्री साधारण 2015 देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती। हे अतिशय घातक असं हे नार्कोटिक ड्रग्ज आहे। यामध्ये तरुणाई बर्बाद होते। आम्ही सिनियर PI विजय कदम यांनी जवळजवळ 1 महिन्यापासून यावर अभ्यास करून समोरच्या असणाऱ्या शाळा काय नाव शाळा डॉन बॉस्को स्कूलच्या 5व्या मजल्यावरून रेखी करून जवळजवळ 1 महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे। अतिशय चांगली कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली असून यामुळे बरेचसे तरुण अशा प्रकारच्या ड्रग्जला ॲडिक्ट होण्यापासून वाचणार आहेत। या निमित्तानं परत माझं कल्याण आणि डोंबिवली परिसरातील जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्री संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करावा। सदर महिलेचं रिमांड घेऊन पुढील तपास ॲडिशनल CP शिंदेसाहेब आणि DCP कल्याण गुंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सिनियर PI विजय कदम हे करत आहेत। डोंबिवलीहून अमजद खान, नवराष्ट्र।